वाटतं. नमस्कार. आता आपण आलो आहे नवीन स्टॉलवरती. इथे एक वेगळा युनिक बिझनेस आयडिया आहे की जो मधुमक्खी पालन, जो आपल्या गावाकडं शेताकडं किंवा डोंगराळ भागात जे लोक राहतात शेतकरी, त्यांना शेती जोडधंदा म्हणून आपण ते करू शकतो. तर त्या सरांना आपण विचारू की कशा प्रकारे आपण पुढं आपण तो बिझनेस वाढवू शकतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव प्रशांत सीता रामचंद्र सावंत. मी गेली 30 वर्ष मधमाशी या विषयावरती अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण राज्यात आणि देशभरात गेली 30 वर्षापासून शेतकरी दादा आणि ताईंना मी मधमाशा पालन शिकवतो. मधमाशा पालन म्हटलं की आपल्याला पहिली भीती वाटते की मधमाशा चावतात, डंख देतात, पण आपल्या कमीत कमी लोकांना माहिती आहे की मधमाशांमुळे शेतीच्या उत्पन्नात दुप्पट ते 21 पटीपर्यंत वाढ होते. म्हणून आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मधमाशा पालन हे मोठ्या प्रमाणात शिकवायला हवं असं मला वाटतं. आज आपण आपल्या या किसानच्या 2025च्या स्टॉलला आपण व्हिजिट करत आहोत. हा स्टॉल थोडा आम्ही वेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने आम्ही केलेला आहे. तुम्ही जर इथे बघाल तर मी या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम केलेले आहेत. आता हे आमचे दादा आलेले आहेत, हे कुठेतरी कामाला आहेत, तर त्यांना आपल्याला ऑनलाईन आपलं ट्रेनिंग देता येऊ शकतं. हे ट्रेनिंग आमचं 4 तासापासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत या ट्रेनिंग प्रोग्रामची आम्ही नियोजन केलेलं आहे. हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकतात, ऑफलाईन पण मिळू शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आपल्याकडे व्यवसायाकडे मराठी माणसं फार कमी जातात आणि मधमाशा पालनाचा सुद्धा व्यवसाय असतो. मी गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी 2014 पासून मधमाशी पालन हे या व्यवसायामध्ये कमर्शियली काम करतो आहे. कमर्शियली म्हणजे नक्की काय तर साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ट्रक भरून मध गोळा करणं आणि तो भारताच्या परदेशात विकणं हा माझा व्यवसाय आहे. आणि तो इतक्या सहज प्रमाणात होतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला पैसे मिळतात. हे आपल्या ताईदादांना शिकवणं खरं तर यासाठी आपण आलेलो आहे. तर हा व्यवसाय मी स्वतः खादी आणि ग्रामोद्योग आयोग भारत सरकार यांचा मी मास्टर ट्रेनर आहे. भारतातल्या 9 राज्यांमध्ये मी हे शिकवतो. त्याचबरोबर भारताच्या बाहेर अफगाणिस्तानचे शेतकरी जे आहेत त्यांनासुद्धा शिकवतो. त्याचबरोबर मी हे माझी स्वतःची जी कंपनी आहे तिला घेऊन आम्ही साऊथ कोरियासोबत कामसुद्धा करतो आहोत. आत्ता आपण जगातलं पहिलं किंवा देशातलं पहिलं मधमाशा पालनाचं गुरुकुल उभं करतो आहे. गुरुकुल याला आम्ही का म्हणतो आहोत कारण ह्या क्षेत्रामध्ये आपण जर बघतो तर आपण लाईव्ह स्टॉक बरोबर जिवंत जीवासोबत आपण काम करतो. जसं आपल्याला आपल्या आई वडिलांनी, आजोबांनी, पडजोबांनी आपल्याला गाई कशा पाहायचं शिकवलं, कोंबड्या कशा पाहायचं शिकवलं, बकऱ्या कशा पाहायचं शिकवलं, पण मधमाशा कशा पाहायचं शिकवलं नाही. त्यामुळे गुरुसोबत राहून मधमाशी शिकून घेणं, उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात मधमाशा कशा ऑपरेट करायच्या, कशा हाताळायच्या, त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे जर प्रत्यक्ष 1 वर्ष आणि 3 वर्ष आपण शिकलो तर या व्यवसायात आपलं कोणीही बोट धरू शकणार नाही. म्हणजे आपण त्यामुळे प्रावीण्यता मिळू शकू. म्हणून आपण हे देशातलं जगातलं पहिलं मधमाशा पालनाचं गुरुकुल उभं करतोय. मी छातीटोक पण तुम्हाला सांगू शकतो की 5व्या वर्षी इथून जो विद्यार्थी बाहेर पडेल, हा विद्यार्थी म्हणजे हा तरुण 18 वर्षापुढे कोणीही असू शकतं. म्हणजे आमचे 60 वर्षाचे आजोबा असू शकतात. हे कमीत कमी 60 लाखाची उलाढाल करू शकतील इतकं छातीटोक पण मी तुम्हाला सांगू शकतो. पण यासाठी मात्र आपल्याला घर सोडावं लागणार, राज्य सोडावं लागणार आणि देशातल्या इतर राज्यांमध्ये फिरावं लागणार. आणि ते तुम्ही माझ्यासोबत फिरणार आहात आणि हा व्यवसाय जसं मी करतोय तसं माझ्यासोबत राहून शिकणार आहात. तर मला असं वाटतं हा अशा पद्धतीने शिक्षण देणारी ही कदाचित पहिलीच एखादी संस्था असेल. त्याला घेऊन आपण प्रत्यक्ष तुमचं बोट धरून आम्ही चालणार आहोत. जर मी मत काढतोय तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मत काढणार आणि आपण एकत्र येऊन ते विकणार सुद्धा आहोत. असा नाविन्य प्रकारचा उपक्रम आपल्या राज्यातील तरुणांनी शिकावा, आपल्या शेतकऱ्यांनी शिकून घ्यावा, शेतीमध्ये मधमाशा पालन करावं आणि उत्पन्न दुप्पट ते 30पट 21 पटीपर्यंत वाढवावं. इथे सूर्यफूल उगाच लावलेलं नाही आहे. सूर्यफुलाच्या पिकामध्ये जर मधमाशा आपण लावल्या तर 21 पट 7.5 पट वाढ होते. खुरासणी किंवा काळे तीळ आपण ज्याला म्हणतो ते 21 पटीने वाढतात. डाळी 4.5 पटीने वाढतात. लिंबू वर्ग जेवढं काही लिंबू, संत्र, मोसंबी हे जवळजवळ 7.5 पटीने वाढतात. हे आपल्या कमीत कमी शेतकरी दादांना माहिती आहे. मला असं वाटतं तुम्ही या स्टॉलला तुम्ही या, आवर्जून भेट द्या. माझा नंबर पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 9322515125 या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मेसेज करा आणि प्रत्यक्ष मधमाशा पालन शिकायला या. तुम्ही जर तुमच्या गावात मला बोलवलं तर एक भाकरी खायला नक्कीच तुमच्याकडे येईल, पण मला तुमचे 2 तास लागतील. आपण एकत्र बसू, मधमाशा पालनाबद्दल समजून घेऊ. पटलं तर पुढे जाऊ, नाहीतर राम राम. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारतो की यासाठी सेटअप किंवा खर्च किंवा काय लागतं वातावरण नक्कीच ते फक्त 2 ओळीत तुम्ही सांगितलं. आपल्या राज्यातलं वातावरण जर म्हटलं तर आपल्याकडे मल्टी क्रॉप पद्धती आहे, म्हणजे बहुपीक पद्धती महाराष्ट्रामध्ये आपल्याला तुम्हाला दिसतात. आपल्या राज्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की माझ्यासाठी जे टेक्निकल पर्सन आम्ही असं सांगतो किमान 6 एकरी 6 मधमाशांच्या पेट्यांची गरज आपल्याला आहे. ही गरज कशासाठी आहे? परागीभवनासाठी आहे. यातून मध शेतकऱ्यांनी बघायचं नाही, खाण्यापुरतं वाटण्यापुरतं नक्कीच तुम्हाला मध मिळेल. मध गोळा करणं हा वेगळा व्यवसाय आणि परपरागीभवन करणं हा शेतकऱ्याचा वेगळा व्यवसाय. तर एकरी 6 पेट्या लावला तर तुमचं उत्पादन वाढणार आहे हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला जर त्या पद्धतीने मध गोळा करायचा असेल तर मात्र तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला एका पेटीतून 30 किलो मध वर्षाला मिळणार आहे. पण यासाठी आपल्याला राज्य सोडून उत्तरकडच्या राज्यांमध्ये आपल्याला फिरावं लागेल आणि आपल्याला मध गोळा करावं लागेल. तर ही प्रक्रिया फार वेगळी आहे. आता आपण तुम्ही मला तर काही पिकं आपल्याकडे अशी जसं का डाळिंब आपल्याकडे आहे. हे डाळिंब एक कमी कालावधी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना तुम्हाला फक्त कालावधी लागतो, ज्यामुळे तुमचं डाळिंबाचं
पीक खूप चांगलं पीक येतं. पण यासाठी मात्र तुम्हाला 50 ते 100 पेट्या पण लावल्या तर तितकंच चांगलं फायदेशीर. कारण शेतकरी काय म्हणतो, प्रत्येक फुलाचं रूपांतर फळात झालं पाहिजे. जर प्रत्येक फुलाचं रूपांतर फळात व्हायचं असेल तर जास्तीत जास्त मधमाशीची पेट्या आपल्याला लावावं लागतील. तर कुठे आपण आहोत, कुठल्या भागात आहोत, त्यानुसार आपल्याला पेट्यांची रचना करावी लागते. पण किमान 6 पेट्या तुम्ही जर मंडळी लावल्यात तर तुमचं शेतीचं उत्पादन हे परागीभवनामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं मला म्हणायचं. धन्यवाद सर. धन्यवाद माहिती धन्यवाद धन्यवाद.